धन्यवाद देतो यासाठी की त्यांनी या सगळ्या सेमिनारसाठी जे वक्ते जे बोलवले उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांची भाषणं ऐकून खरंच अनेक गोष्टींचा मला स्वतःला उलगडत आलेला आहे. ॲरिस्टॉटलने असं एका ठिकाणी म्हटलंय की चाइल्ड इज फादर टू मॅन. वन्स यू बिकम प्रोफेसर, वन्स यू बिकम इंटेलेक्च्युअल, वन्स यू बिकम वाईस चान्सलर, दिस डझंट इम्पार्ट यू मोनोपोली ऑफ नॉलेज. एव्हरी इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्ती हा नॉलेजचा स्रोत असतो. युनिव्हर्सिटीज, प्रोफेसर्स डोंट क्रिएट नॉलेज, दे डिस्कवर द नॉलेज विच पीपल आर हॅव्हिंग. परवाच मी एका युनेस्कोच्या कॉन्फरन्समध्ये गेलो होतो, त्याची चर्चा होती की व्हॉट इज नॉलेज. आय डिफाईन नॉलेज ॲज इन्फॉर्मेशन और ऑब्झर्वेशन विच आर सब्जेक्टेड टू क्रिटिकल रिझन इन्क्वायरी. एव्हरी ऑब्झर्वेशन इज नॉट नॉलेज. म्हणजे इन्फॉर्मेशन विच इज क्वालिफाईंग द स्क्रुटिनी ऑफ रिझन अँड क्रिटिकल एन्क्वायरी. म्हणजे न्यूटन जन्मण्याच्या पूर्वी ॲपल जमिनीवर पडतच होतं. द फर्स्ट क्वेश्चन न्यूटन आस्क्ड व्हाय इट इज फॉलिंग ओनली टू द ग्राउंड अँड दॅट गिव्ह द राईज टू लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तेव्हा प्राध्यापक, विचारवंत, पुस्तकं लिहिणारे इन्क्लुडिंग बर्टन रसेल, नोबडी शुड. Of course, philosophy is more abstract science, abstract discipline. It's just like advanced philosophy, just like mathematics. पण या सगळ्यांची भाषणं ऐकून मिलिंदने जे काम सुरू केलं आहे टीकेच्या संबंधामध्ये, त्याला आता पुढच्या जूनमध्ये मगाशी मला सांगत होता की 10 वर्ष पूर्ण होतील. आपण सगळ्यांच्या वतीने या कॉन्फरन्सचा, या उद्घाटनाच्या सत्राचा अध्यक्ष म्हणून आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये करत मिलिंदच्या या चळवळीला, या संपूर्ण चळवळीला एक वेगळा दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ही आणि त्याचे सगळे कलिग्स आम्ही कमी सक्सेसफुल. सिद्धार्थ खरातांनी सांगितलं की मी लिबर्टी घेतो आणि त्याने फार चांगल्या तऱ्हेने सांगितलं की इनफॅक्ट त्याचं जे मत आहे तेच माझंही मत पहिल्यापासून आहे की कठीण विषय सोपा करून सांगणं, ह्याला असा माणूस सांगू शकतो की त्याला तो विषय कळलेला आहे. आणि सोपा विषय कठीण करून सांगणारे म्हणजे जास्त विचारवंत याचा अर्थ त्या माणसाला ते कळलेलं नाही. कारण बोलणं सोप्या भाषेमध्ये बोलणं कधी येतं. म्हणजे गांधी बोलत असं सोप्या भाषेमध्ये, माओ बोलत असे सोप्या भाषेमध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाडीच्या कॉन्फरन्समध्ये अस्पृश्य स्त्रियांना 9 वारी साडी कशी नेसायची याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. कारण अस्पृश्य स्त्रियांना 9 वारी साडी मिळत नसते ना. प्रेतावर जी कपडं टाकायची त्याचे अर्धे चिंध्या करून अर्धी साडी सून आणि अर्धी साडू अख्खी साडी 9 वारी साडी नेसण्याचा 9 वारी साडी म्हणजे 27 फूट. तर त्यामुळे सिद्धार्थाचं अभिनंदन करतो की माझ्या मनात अनेक वर्षे मी जे सांगतो प्राध्यापकांना की शेवटच्या मुलाला तुमचं हे कळलं पाहिजे, असा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याकडे ते प्राध्यापक काय ते मी सांगतो ते मनावर घेत नाही, पण आता त्याने सांगितल्यामुळे घेतलेलं असं मी गृहीत धरतो. जी आर काढतो. पण मला एक समाधान असं वाटतं की वडोदरचं भाषण ऐकल्यानंतर आय टेल यू व्हेरी फ्रँकली, आय मस्ट आणि यू मस्ट पब्लिकली कॉंग्रॅच्युलेट द मिनिस्टर द वे ही स्पोक. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांची मी भाषणं ऐकली. बऱ्याच वेळेला मंत्री हे एखाद्या फंक्शनमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये औपचारिकपणे आपण त्या कार्यक्रमाला गेलेलो आहोत अशा प्रकारे बोलत असतात आणि एक तर फार बिझी असतात. आपण त्यांचं बाकीच्या गोष्टी त्या फॉरगेट आहोत, पण ते बिझी असतात त्याच्यामध्ये वादच नाही. म्हणजे आपण पाहतो बऱ्याच वेळेला. आणि मग अशी त्यांची एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये मी थोडा वेळ थांबलो होतो, पण नंतर मग वेळेच्या वेळी आपला कार्यक्रम सुरू करावा लागला. पण त्यांना मी सांगत होतो की इतक्या मनापासून, इतक्या स्पॉन्टेनियसली त्याने जे सांगितलं हे नैसर्गिकपणे त्यांच्या मनातून आलेलं आहे. आणि त्यामुळे केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आदर व्यक्त करणं किंवा दलित समाजाची आजची परिस्थिती काय आहे इतकंच नाही, तर आपण त्या संबंध व्यवस्थेचा भाग आहोत. बऱ्याच वेळेला पीपल फॉरगेट देअर रूट्स. आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण एकदा रूट्सपासून वेगळे व्हायला लागतो आपण. आणि दलित समाजामध्ये दुर्दैवाने ही काही प्रमाणामध्ये प्रक्रिया आहे की फॉर व्हेरियस रिझन्स तुम्ही रूट्सपासून वेगळे व्हायला लागता. मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाणांच्या नंतर
काही मंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये चांगले बोलणारे झाले, त्यांची काही जणांची बातमी ऐकली, सगळेच जण माझे मित्र आहेत. परंतु आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये राजकुमारजी बडोलेंसारखा एक विचारवंत मंत्री आहे, याबद्दल मी मंत्रिमंडळाला धन्यवाद देतो. एकतर त्यांच्यावर एक जबाबदारी आहे सामाजिक खात्याचे मंत्री म्हणून, आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही त्यांना सातत्याने प्रयत्न करू की हे सगळं त्यांच्या पातळीवर कसं पुढे जाता येईल या संबंधात देखील त्यांनी आपण सगळ्या लोकांना विचारविनिमय करण्याची आवश्यकता आहे. पुढच्या एक 15 मिनिटांमध्ये मी 3 मुद्द्यांवर बोलणार आहे. व्हॉट इज आंबेडकर्स फिलॉसॉफी, सेकंड फिलॉसॉफी आणि स्ट्रॅटेजी या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. फिलॉसॉफी कॅन बिकम स्टराइल, थॉट्स आर स्टराइल इफ दे आर नॉट अकम्पनीड बाय ॲक्शन्स. पुस्तकात फक्त विचार राहिले आणि इफ दे आर नॉट अकम्पनीड बाय ॲक्शन, त्याची कृती नसेल तर थॉट्स डोंट प्रोड्यूस एनिथिंग. ॲक्शन्स विदाउट थॉट्स आर ब्लाइंड. मी कोणतीही कृती विचाराशिवाय जर ते केली तर ती ब्लाइंड असते. मी मला माझ्यासाठी विचार दगड आणले आणि तुमच्यावर मारले, इट इज ॲक्शन, इट हॅज नो रिझन. तेव्हा ॲक्शन मस्ट हॅव सर्टन फिलॉसॉफी अँड थॉट्स बिहाइंड, आणि थॉट्स मस्ट बी इम्प्लिमेंटेड. दॅट्स वाय कृती आणि कृती याच्यामध्ये सातत्याने एक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी, त्यांचा विचार अंडरस्टँडिंग डॉक्टर आंबेडकर. Second, what the strategies he used during his own time, very briefly. Third, what is the changing situation today? देशाच्या अर्थकारणामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, संस्कृतीमध्ये नेमके काय बदल होत चाललेले आहेत. आणि चौथा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, या बदललेल्या संदर्भामध्ये अंडरस्टँडिंग आंबेडकर इन व्हॉट कॉन्टेक्स्ट. 1956 मध्ये जेव्हा बाबासाहेबांचं महापद निर्माण झालं तेव्हा आंबेडकर समजून घेण्याचा संदर्भ, आणि 2015 मध्ये 11 तारखेला एप्रिलला आंबेडकर समजून घेण्याचा संदर्भ, कॉन्टेक्स्ट ऑफ अंडरस्टँडिंग हॅज चेंज्ड बिकॉज दो द क्वेश्चन्स हॅव रिमेन द सेम, answers have undergone a change. जेंडर इक्वॅलिटी फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण आपण घेऊया. मग अशी सगळं वाचत होतो, आनंदबाई जोशी लेक्चर सुरू केले मी मुंबई विद्यापीठामध्ये. 12व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि 22व्या वर्षी वारल्या. द फर्स्ट मेडिकल डॉक्टर इन इंडिया. काय म्हणजे केवढा चमत्कार असेल म्हणजे. पण आता जेंडर इक्वॅलिटी, कानिटकर त्या ज्या होत्या, कानिटकरांना 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं, 12व्या वर्षी त्यांना मूल झालं आणि इतक्या त्या फार लवकर वारल्या. म्हणजे जेंडर इक्वॅलिटीचा प्रश्न तेव्हाही होता, पण आज जेंडर इक्वॅलिटीचा प्रश्न स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या सक्षमतेच्या मुवमेंटमुळे इट हॅज बीन ब्रॉट टू द सरफेस. त्यामुळे स्त्री पुरुष समानतेचा प्रश्नाचा संदर्भ 25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, तर आपण सगळे जे तत्ववेत्या विचारवंत आहात त्याने आपण एक गोष्ट तुम्हाला माझं सबमिशन असं आहे, अंडरस्टँडिंग ऑफ एनी फिलॉसॉफी, अंडरस्टँडिंग ऑफ एनी थॉट, अंडरस्टँडिंग ऑफ एनी पर्टिक्युलर थॉट प्रोसेस मस्ट बी ऑलवेज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ चेंजिंग सर्कमस्टन्सेस. फिलॉसॉफीचा संदर्भ जर घ्यायचा झाला तर ऑरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस. राजकीय पुढे पडण्याचा प्रयत्न करायचा झाला, मार्क्स, एंगल्स, लेनिन, माओ, त्याच्यानंतर होचिमी, ची गवेरा, फिडेल कॅस्ट्रो. इकॉनॉमिक्सचा सुद्धा बघायचा झाला, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टुअर्ट मिल. तुमच्या संपूर्णपणे ही समाजाच्या बदलण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये जे महत्त्वाचे टर्निंग पॉईंट जे असतात ते टर्निंग पॉईंट्स ऑलवेज मस्ट बी अंडरस्टूड इन द कॉन्टेक्स्ट. बाबासाहेबांच्या कॉन्टेक्स्टचा काय तर मी ते परत सांगण्याची आवश्यकता नाही, त्यांनी कसा संघर्ष केला वगैरे वगैरे म्हणून. आमचे काही लोक असं म्हणतात की किती वर्ष बाबासाहेबांची जयंती साजरी करणार. आमचं असं म्हणणं आहे की अगदी इथे खरात बसलेलाच आहे सिद्धार्थ, तुमचे काही लोक साहित्यिक असतील, कवी असतील, तरी त्यामध्ये कवी फार झाले सुदैवाने आणि कविताही उदंड झालेल्या आहेत. पण चांगली गोष्ट आहे म्हणजे, कारण नामदेव असायच्या कवितामध्ये मी घडलो स्वतः एका अर्थाने. पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचं असं म्हणणं, बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की किती वर्षाचं हे करणार. आमचं असं म्हणणं आहे,
जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य असणार तोपर्यंत मी जयंती करत राहणार. कारण असं आहे, तुम्ही न पाहिलेल्या देवाची उपासना 1000 वर्ष करता. न पाहिलेल्या देवाची उपासना हॅज एनीबडी सीन गॉड? तर मारामारी किती, देवळं पाठणं किती, मशिदं पाठणं किती, नोबडी हॅज सीन द गॉड. इथे आम्ही एक जिवंत माणूस पाहिला आणि ज्याने आमच्या फॉरगेट अबाउट व्हॉट वी आर, त्या एका माणसाच्या परिश्रमामुळे आम्हाला हवेमध्ये श्वास घेण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या मिळालं. वी कॅन ब्रीथ बिकॉज ऑफ ब्रीथिंग देखील आपल्याला शक्य नव्हतं. कपडे बिपडे सोडून द्या. आज कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये आमच्यापैकी बरेचसे IAS ऑफिसर हे आता टाय लावून आम्ही जे बसलेले आहोत, ते कुठेतरी लकोटी लावून किंवा अर्धा पंचा नेसून गाडीवर एसटी सामान हलवालो केली असती किंवा कारण चहाचे कप जुन्यासाठी घेतले नसतात परिश्रम म्हणून. तेव्हा देर इज नो फर्दर डिस्कशन व्हॉट वी हॅज डन. आता बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानामुळे वी डोंट बिलीव्ह इन मिरॅकल. बुद्धाने सांगितलं कुठल्याही प्रकारच्या चमत्कारावर माझा विश्वास नाही, पण बाबासाहेब ॲब्सोल्युटली समथिंग बियॉन्ड डिस्क्रिप्शन. चमत्कार समजणं म्हणजे अंधश्रद्धेला हे केल्यासारखं होईल. बाय द वे, आय फॉरगॉट टू मेन्शन इन द बिगिनिंग, आज सकाळी मी बरेच कधी TV लावत नाही सकाळचा, कारण ते पेपर वाचायलाच वेळ नसतं. पण आज सकाळी पहिल्यांदा बातमी अशी वाचली म्हणजे TV लावल्यानंतर की आपल्यातला एक आघाडीचा विचारवंत डॉक्टर यशवंत सुमंत हे वयाच्या अवघ्या 98व्या ॲट द एज ऑफ 58व्या वर्षी हार्ट अटॅकने गेले. आणि त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. आपण नंतर शेवटी हा कार्यक्रम संपल्यानंतर 1 मिनिटाच्या आपण नंतर त्याला श्रद्धांजली हो, पण दॅट आय मिस फ्रॉम माय माइंड फॉर विच आय एम नॉट फॉरगिव्हिंग मायसेल्फ. एक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, विषमता, विरेश समाज, जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता, अस्पृश्यतेपासून मुक्त, ॲन्युलेशन ऑफ कास्ट. एक लक्षात घ्या, ॲन्युलेशन हा शब्द म्हणजे जाती व्यवस्थेचं उच्छाद किंवा डिस्ट्रक्शन ऑफ कास्ट हा शब्द, ॲन्युलेशन हा शब्द फक्त गेल्या 100-200-500 वर्षामध्ये, फॉर एक्झाम्पल जाती व्यवस्था साधारणपणे 2000 वर्षापूर्वी अस्तित्वामध्ये आली. मी रवींद्र ठाकर वगैरे जर वाचल्यात तर लक्षातच येईल की साधारणपणे 1,500 ते 2000च्या अगोदर जाती व्यवस्था अस्तित्वात आली. तिथपासून आतापर्यंत पीपल वर्क फॉर ॲबॉलिशन ऑफ कास्ट सिस्टीम. पण ॲन्युलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचा उच्छेद, विध्वंसन, हे हा शब्द फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरला. आणि मला असं वाटतं की 1936 मध्ये त्याने जे भाषण केलं ॲन्युलेशन ऑफ कास्ट, त्या भाषणाचा आम्ही 1996 मध्ये 60 वर्ष सेलिब्रेट केली. आणि परवा 2011 मध्ये त्याची 75 वर्षे पूर्ण केली. आणि मी लोकांना सांगितलं असं की माझी एकच इच्छा आहे, तर तिला तेव्हा 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील 2036 साली, तेव्हा कदाचित मी जिवंत नक्की जिवंत नसेल, बिकॉज आय नो व्हेन आय एम गोइंग टू डाय. पण तुम्हाला माझी एकच रिक्वेस्ट आहे, मी आता लिहून ठेवूनच आहे वाक्य आता नाही, बायको कंप्लेंट करेल वाय यू टोल्ड देम अँड नॉट मी. प्रश्न असा आहे की एकच माझी इच्छा आहे की 2036 साली तुम्ही त्याचा शतक महोत्सव साजरा केला पाहिजे. याचं कारण असं, बाबासाहेबांनी दुसरं एकही 16,000 पानं लिहिली. त्या 16,000 पानांचा आता 436 पानामध्ये समग्र आंबेडकर, द इसेन्शियल आंबेडकर, ही 16,000 पानं वाचायला मला 7 वर्ष लागली. त्याचा आता पुढच्या महिन्यामध्ये रूपा पब्लिकेशनच्या वतीने द इसेन्शियल आंबेडकर हे पुस्तक आता येत आहे. सांगायचा मुद्दा असा, ही 16,000 पानं लिहिण्याच्या ऐवजी बाबासाहेबांनी ॲन्युलेशन ऑफ कास्ट हे 76 पानाचं एकमेव पुस्तक जर लिहिलं असतं तरी जगातल्या सगळ्या प्रज्ञावंतांच्या मधल्या एक महान प्रज्ञावंत बाबासाहेबांची गणना झाली असती. इतकं ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये सामर्थ्य आहे. तुमच्यापैकी ज्यांनी ॲन्युलेशन ऑफ कास्ट वाचलं नाही त्यांना यू हॅव नो राईट टू टेक द नेम ऑफ आंबेडकर. त्याचा मराठीमध्ये अनुवाद आहे, सगळा वाक्याचा अनुवाद झालेला आहे. आणि त्याचा गेल्या वर्षी 3 लाख रुपये खर्च करून 5,000 त्याच्या कॉपीज काढले. म्हणजे त्यांनी इट इज द लास्ट वर्ड. तेव्हा हा सगळा बाबासाहेबांचा विचाराचा प्रवाह त्यांनी सांगितलं. मगाशी सुरुवातीला प्रधान फारच थोडे बोलले. आमची माजीनी गोखलेंची, बायदेवी गोखलेजी म्हणाले मगाशी की मी मुंबईकरांसाठी मी आलो, आय एम ग्रेटफुल टू हिम. त्याचं एक कारण असं आहे की आम्ही एकत्र वाढलो, आम्ही दोघे एकाच वेळेला BA झालो, दोघांचं इकॉनॉमिक्स होतं.
मी एंटायर इकॉनॉमिक्सला गेलो, त्यांनी गोखलेंनी पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स घेतलं आणि त्यांनी लॉ केला आणि मग पण आम्ही एकत्र वाढलो. म्हणजे आमची जी काही विचारसरणी मी समजा एखाद्या प्रश्नाच्या विषयी मला विचारलं की आता स्त्रियांच्या प्रश्नाविषयी तुझं काय मत आहे, तर त्याचं उत्तर मी जे देईन तेच उत्तर हुसेन दलवाई आता लंडनमध्ये आहे तो देईल किंवा गोखले देतील किंवा राजा रणवर देईल. कारण आम्ही ज्या चळवळीमध्ये वाढलो सगळं गांधी, नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, मधुलिमे, एस एन जोशी, नानासाहेब गोरे, या सगळ्यांचा एक फार मोठा इम्पॅक्ट झाला. आणि त्या सगळ्यांच्यामध्ये आम्ही एक गोष्ट शिकलो ते म्हणजे स्त्रियांशी चांगलं कसं वागायचं. कारण स्त्रियांशी चांगलं वागणं हा सुसंस्कृतपणाचा एकमेव पहिला मानदंड मी मानतो. बाकी नो अदर मानदंड की PhD, प्रोफेसर, प्राध्यापक, व्हाईस चान्सलर वगैरे दे आर ऑफ नो सिक्वेन्स, दे आर नॉट ऑफ दॅट रिलेव्हन्स. आता हा जी स्ट्रॅटेजी बाबासाहेबांनी जी केली ती काय स्ट्रॅटेजी होती, ती स्ट्रॅटेजी मी बाहेर लिहिलेली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अत्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये. तर मी सोपा बोलतोय ना मी तो GR काढणार आहे ना. शिका, त्याशिवाय मी काहीच करू शकत नाही फक्त. आणि म्हणून बाबासाहेबांनी अत्युच्च शिक्षण घेतलं. आज सुद्धा 11 तारीख ना 11 एप्रिल 2015 पर्यंत भारताच्या आधुनिक इतिहासामध्ये कोलंबिया विद्यापीठाची अर्थशास्त्रामध्ये PhD, द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन इंडिया, त्याच्यावर इंगोटीने PhD केलेला आहे. फॉर्च्युनेटली आय वॉज इज गायडिंग टीचर. आणि लगेच 2 वर्षानंतर 1922-23 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, जे वाचायला आम्हाला अजूनही 3-3, 4-4 दिवस लागतात. या एकाच वेळेला अर्थशास्त्रामध्ये दोन्ही जगतविख्यात विश्वविद्यालयांच्या पदवी घेणारा भारतामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय दुसरा माणूस नाही. तर विद्येचं अंतिम टोक आपण ज्याला म्हणतो की नाही, आणि त्यांना माहिती होते हे जोपर्यंत मी ॲक्वायर करत नाही, बाबासाहेबांनी हा नेहमी ड्रेस का वापरला आणि 14 ऑक्टोबर 1976 धर्मांतर करताना धोतर का वापरला. ही वॉज ॲब्सोल्युटली फॅन ऑफ इन द मराठी कल्चर. बाबासाहेबांच्या सगळे आवडीनिवडी या महाराष्ट्रीयन होत्या. दादासाहेब आपण पत्र लिहित की मी आता येतोय, अमुक मोकळा मी औरंगाबादला पोहोचेन, ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी आणि सुक्या बोंबलाची चटणी घेऊन ये. ॲब्सोल्युटली वॉज क्लिअर. ते बाबासाहेब कारण तुम्हाला ड्रेस करण्याची परमिशनच नव्हती. आता मी अधिक स्पष्ट बोलत त्यामुळे चौधरी एकदा बोलेन, अस्पृश्य स्त्रियांना चोळी घालण्याची परमिशन नव्हती. बिकॉज आता आय डोंट वॉन्ट टू गो टू द हिस्ट्री, आय डू नॉट नाव इन ऑफ युअर एज, मनुस्मृती विच आय रीड ॲट द एज ऑफ 22. चोळी घालायची नाही. प्रश्न याच्यामध्ये असा आहे की बाबासाहेबांना ते कपडे घातले कारण तुमच्या ड्रेसवर तुमची किंमत ठरते. आता एक साधं गोष्ट गरीब धरा. आता आज मी एका वेगळ्या ड्रेस मला घालत नाही. आता कधी पण असं ते कुठल्याचं करायचं काय म्हणून घालून आलो. पण मला सांगायचं असं होतं की समजा मी आता लोकांना सगळ्या मुंबईतल्या ट्रॅफिकवरना माहिती आहे की मुंगेकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू वगैरे वगैरे. मी ट्रॅफिकचा नियम कधीच मोडत नाही. पण मोडला कधी कधी एअरपोर्टला जाताना तर गाडी त्याने अडवली, अरे आपण असं आहे सर, वी आर व्हेरी सॉरी. मी ट्रॅफिकचा नियम मोडल्यानंतर मला शिक्षा करण्याऐवजी तो ट्रॅफिकचा पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो सर व्हेरी सॉरी. का म्हणतो तर समाजामध्ये मला एक प्रतिष्ठा आहे. एका माणसाने, मी सांतापूरला राहत असताना रिक्षावाल्याने त्याची रिक्षा एका मोटर कारच्या थोडीशी पुढे आडवी घेतली म्हणून तो कारवाला उतरला आणि त्या रिक्षावाल्याच्या थोपाड्यात त्याने मारली. मी त्याला असं विचारलं, हा रस्ता कधी बापाचा आहे? दिस इज आंबेडकरवाद. You must raise the question connected to the life of the ordinary people. This country is not for ministers, this country is not for vice chancellor, this country is not for IAS officers. ते बाबासाहेबांचा हा जो संपूर्णपणे जो विचार जो होता हा सर्वसामान्य माणसाची त्याची सक्षमता वाढवण्यासाठी, त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी. शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली, ती नसती काढली तर आम्ही कुठेतरी फिरत राहिलो असतो. पण मी मॉर्निंग कॉलेजमध्ये गेलो, रिझर्व्ह बँकेत 18 वर्षी मी राहिलो.